श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम, जय राम, श्री राम जय राम, जय राम। मी वचन देते मंथरा, तू जे सांगशील मी अगदी तसंच करेन. परंतु रामाचा राज्याभिषेक नाही होऊ देणार. राजा झाल्यावर एक नवीन आदर्श स्थापन कर. सांग, आम्ही काय करू? एखादा उपाय असेल तर सांग. उपाय तर आहे तुमच्याकडे महाराणी. आमच्याकडे? हो. तुम्ही कित्येक वेळा मला एक गोष्ट सांगितली. महादैत्य शंभरासूर विरुद्ध महाराज दशरथांनी देवेंद्रची मदत केली होती. त्या युद्धामध्ये तुम्ही महाराज दशरथांसोबत होत्या. महाराज, 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 महाराज डोळे उघडा. महाराज, महाराज डोळे उघडा. महाराज, तुम्ही महाराजांचे रक्षण केले होते आणि तेव्हा महाराजांनी तुम्हाला 2 वर मागायला सांगितलेले. हो. आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की योग्य वेळ आल्यानंतर ते 2 वरदान मागू आम्ही. हीच ती योग्य वेळ आहे महाराणी. खरं तर यापेक्षा आणखी योग्य वेळ असूच शकत नाही. महाराजांकडे आजच तुम्ही ते 2 वर मागून घ्या. महाराणी कौसल्या आणि महाराज दशरथ यांच्या सगळ्या इच्छांवर पाणी टाका. महाराणी कैकेयी, ते कसं? 1 वर मागा की भरत अयोध्येचा राजा व्हावा. आणि दुसरा वर म्हणजे रामाला 14 वर्षांचा वनवास. जेणेकरून 14 वर्षांनंतर जेव्हा राम इथे परत येईल तेव्हा अयोध्येच्या कोणत्याही वस्तूवर त्याचा अधिकार राहणार नाही. परंतु महाराणी, दोन्ही वर मागण्यापूर्वी हे निश्चित करा की तुमचे बोलणे ऐकून महाराज दशरथ त्यांच्या शब्दाबाहेर जाता कामा नये. महाराज रघुकुळाचे आधारस्तंभ आहेत मंथरा. ते त्यांच्या कुळाची रीत कधीही मोडू शकत नाही. त्यांनी आम्हाला दिलेले वचन ते नक्कीच पूर्ण करतील. महाराणी, महाराजांसाठी वचन मोठे आहे की राम? तुझ्या मनात काय चाललंय ते सांग. वर मागण्यापूर्वी महाराजांना रामाची शपथ घाला. लक्षात ठेवा महाराणी, पहिल्या वरामध्ये भरतचा राज्याभिषेक आणि दुसऱ्या वरामध्ये रामासाठी 14 वर्षांचा वनवास. अवध के जनमानस
या संगीत आणि नृत्याकडे बघून प्रजेच्या मनात किती आनंद आहे ते दिसून येत आहे. असं वाटतंय जणू त्यांच्या मनातली इच्छा उद्या पूर्णत्वास येणार आहे. लक्ष्मण, तू खूप भाग्यशाली आहेस. माहित आहे का? कारण रामाची तुझ्यावर कृपा आहे. रामाला तू आवडतोस. तो तुझ्यावर प्रेम करतो. तुला स्वतःची सावली मानतो. लक्ष्मण, एक गोष्ट लक्षात ठेव. जिथे राम तिथे अयोध्या आहे. राम ज्या कोणत्या आसनावर बसतो ते राजसिंहासन असते. असे का माहीत आहे? कारण माझा रामच स्वतः धर्म, न्याय, नीती आणि विवेकाचे मूर्तिमंत रूप आहे. हा 14 वर्षांचा वनवास या करता महाराणी की कोणीही भरतला आव्हान देणार नाही. राज्य सिंहासनावर कुणीही अधिकार सांगू शकणार नाही. आणि 14 वर्षांमध्ये महाराणी संपूर्ण सैन्य माझ्या भरतच्या ताब्यात येऊन जाईल. 4 दिशांना माझ्या भरतचंच राज्य असेल. प्रत्येक जण भरतवर विश्वास ठेवेल. आणि जरी राम अयोध्येत परत आला तेव्हा तो काहीच करू शकणार नाही. काहीच नाही. मंथरा, तू एवढ्या लांबचा विचार करू शकतेस याची तर मला कल्पना देखील नव्हती. लक्षात ठेवा महाराणी, लहानशीही जर चूक झाली ना तर सगळं काही संपुष्टात येऊ शकतं. आम्ही लहानशीही चूक करणार नाही मंथरा. माझे दोन्ही वर पूर्ण करण्यासाठी जेव्हा महाराज रामाची शपथ घेतील तेव्हाच मी माझ्या मनातली इच्छा त्यांच्या पुढे मांडेल. आमच्या भरतचा राज्याभिषेक आणि रामाला 14 वर्षांचा वनवास. अंतरिक्षाय स्वाहा इदं अंतरिक्षाय इदं नमः ॐ अग्नये स्वाहा इदं अग्नये इदं नमः ॐ मेघाय स्वाहा मेघाय इदं नमः. अयोध्येच्या महाराणींना उर्मिलाचा प्रणाम. पुन्हा आम्हास महाराणी म्हणाली तर महाराणी या नात्याने काळ कोठडीत डांबून टाकू आम्ही. बस. कनिष्ठ पुत्रवधू, आता सांगा काय सेवा करू आम्ही तुमची. धन्यवाद ज्येष्ठ पुत्रवधू. आमच्यावर कृपा होईल जर तुम्ही अशीच आमच्यावर कृपा करत राहिलात तर, आणि एवढंच प्रेम करत राहिलात तर. मांडवी आणि श्रुतकीर्तीचे आज अयोध्येत असणे गरजेचे होते. त्यांची खूप आठवण येत आहे. तुम्ही अगदी बरोबर बोललात. आज 4ही भावंडांबरोबर 4 बहिणी असत्या तर रघुनंदनाच्या राज्याभिषेकाचा आनंद 4 पट वाढला असता. उर्मिला, या घटना एवढ्या तीव्र गतीने होत आहेत की आमचा अजूनही विश्वास बसत नाहीये. रघुनंदन राम कुठे आहेत? त्यांना आदेश मिळाला आहे की कौसल्या मातेचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी महाराजांकडे जावे. पिताश्री, आयुष्यमान भव. बस पुत्र.
राम, उद्या तुझा राज्याभिषेक आहे पुत्र. हो पिताश्री. राज्याभिषेकासोबतच तुला अनेक उत्तरदायित्वे सांभाळावे लागतील आणि त्यांना पार पाडावे लागेल. राजा होण्याचा अर्थच आहे स्वतःला आपले राज्य, आपले राष्ट्र, आपल्या प्रजेला समर्पित करून टाकणं, आपलं सगळं काही त्यांच्यावर वाळून टाकणं. पुत्र, राजाचा आपल्या प्राणांवरही अधिकार नसतो. त्याच्या प्राणांवरही त्याचं राज्य, त्याचं राष्ट्र, त्याच्या प्रजेचाच अधिकार असतो. आणि वेळ आल्यावर राजाला आपल्या प्रजेसाठी आपले प्राणही पणाला लावावे लागतात. माहित आहे राम, प्रजा आपल्या राजाला भगवान विष्णूंचा अवतार मानते. म्हणून राजाचे आचरण सदैव पवित्र असलं पाहिजे, आदरणीय असलं पाहिजे. राजाचे आपले गुप्तचरही असले पाहिजेत, जे त्याला बाहेरची, राजभवनाच्या आतली आणि संपूर्ण राज्याची माहिती देतील. महाराज आणि रामाला आज रात्री जेवढे स्वप्न बघायचे आहेत तेवढे बघू दे मंत्रा. उद्या पहाट होताच त्यांना हे कळेल की बघितलेली सगळी स्वप्न कायम खरी होतातच असं नाही. तुम्ही बोलवलत महाराणी? दासी, महाराजांना जाऊन सांग की महाराणी कैकेयी त्यांना शीघ्र, अतिशीघ्रतेने भेटू इच्छितात. आता बघच तू मंत्रा, आमचा संदेश मिळताच महाराज धावत पळत इथे येतील. सदैव लक्षात ठेव राम, जेव्हा राजाला आपले राज्य आणि देशासंदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तो कुणाचाच नसतो. ना माता पित्याचा, ना पत्नीचा, ना भ्राताचा, ना पुत्रपुत्रीचा, कुणाचाच नाही. तो केवळ आपल्या राज्याचा आणि देशाचा असतो. जर राजाचा व्यवहार असा असेल तेव्हाच तो आपले राज्य आणि आपल्या देशाच्या हितासाठी निर्णय घेऊ शकतो. जर राजाचा तू आज जाऊ शकत नाहीस. मी महाराणी कैकेयींचा विशेष संदेश घेऊन आले आहे. महाराजांची आज्ञा आहे की यावेळी कोणालाही कक्षात प्रवेश दिला जाऊ नये. महाराणी कैकेयी या उदंडतेची शिक्षा तुला नक्की देणार. महाराजांना संदेश द्या की महाराणी कैकेयी त्यांना लवकरात लवकर भेटू इच्छितात. काय झाले महाराणी? तुम्ही तर म्हणत होतात की तुमचा संदेश मिळताच महाराज धावत इथे येतील. त्यांनी तर काही महत्वच दिले नाही. महाराणी, अजून तर राम राजा झाला नाही तर ही अवस्था आहे. जर राम राजा बनला
आतापर्यंत तुम्ही आदेश देत होतात, नंतर तुम्हाला सगळ्यांच्या आदेशाचे पालन करावे लागेल. मंथरा, राम, एका राजाने त्याचे शौर्य, पराक्रम आणि बळाची प्रचिती दूरपर्यंत पसरवली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही शत्रूचे त्याच्या राज्याकडे कुदृष्टीने पाहण्याचे साहस होऊ नये. राजाचे चारित्र्य आदर्श चारित्र्य असले पाहिजे, कारण राजाच्या पदचिन्हांवरच प्रजेलाही चालायचं असतं. म्हणूनच राजाने दुराचार, भ्रष्टाचार आणि अनाचाराला स्वतःचे शत्रू समजून राज्यात पसरण्यापासून मज्जाव घातला पाहिजे. राम, राजाच्या द्वारातून याचक कधीही रिकाम्या हाती परतला नाही पाहिजे. न्याय मागण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजे. एका राजाला आपले राज्य, ऐश्वर्य, संपन्नता आणि धनधान्याने भरपूर ठेवलं पाहिजे, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीच्या मनात चोरी करण्याचा विचार येऊ नये. आम्ही तुमच्या उपदेशांचे सदैव पालन करू पिताश्री. म्हणूनच मी सांगतेय, तुमच्याकडे आजचीच रात्र आहे, नशीब उजळवायची किंवा उद्ध्वस्त करण्याची. तुम्ही महाराजांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, जोपर्यंत ते रामाची शपथ घेत नाही. तुमच्या मनातील इच्छा बोलून दाखवू नका. नाही सांगणार. आता तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोप भवनात निघून जा. आणि लक्षात ठेवा, आजच्या रात्री जर तुम्ही संधी गमावली तर आयुष्यभर पश्चाताप कराल. पिताश्री, एकदा, फक्त एकदा तुम्हाला आलिंगन द्यायचे आहे. एकदाच कशाला पुत्र, आम्ही तुला वारंवार आलिंगन देऊ इच्छितो. पुन्हा पुन्हा आलिंगन देण्याची संधी देखील मिळायला हवी पिताश्री. एकदा आम्ही राज्यकार्यात अडकलो तर मग कंठ लगा लो पितु मुझे, जब तक राजकुमार, फिर यह अवसर दे न दे राजकाज का भार. आयुष्यमान भवपुत्र, यशस्वी भवपुत्र.